ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे, ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे, जेथुनी पाहावे वेद शास्त्र, जेथुनी पाहावे वेद शास्त्र, नमन करावे कुलदैवतांस, नमन करावे कुलदैवता, नमन करावे कुलदैवतांस, नमन करावे कुलदैवताची, माता पितरांशी सर्व भावे, माता पितरांशी सर्व भावे, मस्तक ठेवावे संतांची चरणी, मस्तक ठेवावे संतांची चरणी, मस्तक ठेवावे संतांची चरणी, मस्तक ठेवावे संतांची चरणी, सदा वसो आणि श्रीवनाम, सदा वसो आणि शिवनाम, शिव शिव ऐसे उच्चारावे मुखे, शिव शिव ऐसे उच्चारावे मुखे, भगनी धनी निसान भगनी भगनी संगीता शिव शिव ऐसे उच्चारावे मुखे, शिव शिव ऐसे उच्चारावे मुखे, जन्म मरण दुःखे नाशकानी, जन्म मरण दुःखे नाशकानी, जन्म मरण दुःखे नाशकानी, जन्म मरण दुःखे जन्म मरण पुंडरी गौरदे ज्ञान रे श्री पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज गणपती गया महाराज श्री सत्यनारायण अक्षर 3 आहे. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जड माणसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन. या कलियुगामध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आज खरोखरच आनंद वाटला की या मोठ गावामध्ये तळीवाडी या ठिकाणी प्रथमच आपल्याला ही संधी मिळते. मांड आहे आणि या मांड्याचं घर असं भरलं आहे. बघून एकदम प्रसन्न वातावरण वाटतं की जेणेकरून भजनाची पंढरीच आहे. आणि तसं विचार केला तर देवगड ही भजनाची मुळात पंढरीच आहे. त्याच्यामुळे जिथे विषय गंभीर तिथे आमचे अनुभवले
साहेब खंबीर. एकदा जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर वातावरण आणि उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था दोन्ही मंडळीची, बुवांसाठी आणि मंडळीसाठी दोन्ही भोजनाची उत्तम व्यवस्था तुम्ही केलात. ज्यांनी जेवण बनवलं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायला जोरदार. पावट्याची भाजी तर काय सांगू तुम्हाला, जबरदस्त. आणि हे सर्व फक्त माझ्या कोकणातच आहे. आलेल्या पाहुण्याचा अगरवित्य बाळगणे हे संस्कार खिशात नसताना शेजाऱ्यांना उष्णा आली, पण आलेल्या पाहुण्याचा सत्कार करूनच पाठवणार. यथेच्छ म्हणजे ही संस्कृती माझ्या कोकणाला लागते. आणि त्या कोकणामध्ये आपला जन्म झाला, ज्या ठिकाणी भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार, त्या बाजूला शक्ती तुरा नमन जाखडी या कला मनापासून जोपासल्या जातात. आज देवगड म्हटल्यानंतर भजनाची मंडळी मोड या ठिकाणी सुद्धा अनेक नामवंत भजनी बुवा आहेत, ज्यांचं पहिलं भजन झालं या ठिकाणी. हे तळीवाडीच मुलगा, मला वाटतं तो इंजिनियर काय CA आहे, चार्टर्ड अकाउंटंट असणारा विद्यार्थी. तो मुलगा आज भजनाची परंपरा जपतोय, भजनी बुवा म्हणून मला उत्तम त्याने भजन केलं. एकदा टाळ्या वाजवायच्या. आणि त्यांचाच मला वाटतं भाऊ तो इंजिनियर आहे आणि तो सुद्धा पक्वाद वाजवत होता. म्हणजे ही आपली संस्कृती आहे, ही संस्कृती आहे आपली, आणि हेच आपल्याला टिकवायचं आहे. म्हणून तुमच्या मांडावर जेवढे जेवढे सगळे जमलेले आज डबलवाडी करून मजा येते. कारण माझी डबलवाडी होती तिकडे जवळजवळ मी सांगतो ना 2000 माणसं होती. 2000 माणसं आचऱ्याला, 2000 माणसं. कोण रातभर आम्ही दोन्ही बुवा पोंगत होतो, गात होतो. एकाची टाळी वाजली नाही हो. म्हणजे एक अदृश्य शक्ती तिथे वास करत होती. म्हणजे काय मला समजलं नाही, पण इथे एक जरा वेगळं वातावरण आहे. हे युट्यूबवाला बाबू तुझा घरगुती आहे, डॉक्टर मला माहिती आहे, पण तुझा वैयक्तिक चॅनल आहे. ओके, तुझं नाव काय? सागर. तुला नाव आहे? हा, मग रंगवून यायला महत्व आहे. सागर आय लव्ह यू. दोन्ही बुवांचं व्यवस्थित आहे, जे चांगलं आहे ते दोन्ही बुवांचं टाकी, जेणेकरून आज माझ्या जोडीला गोठणकर बुवा आहे, उत्कृष्ट भजन हो. माझ्या मनात ठराविक 4 बुवा आहेत, ते घर करून बसतात कायमचे. ते जोडीला नसतात, शक्यतो कमी असतात, त्याच्यातले गोठणकर बुवा आहेत. सुंदर भजन आहे. टाळ्या वाजवतात. माऊली तुमच्या आशीर्वाद गेली 32 वर्ष या भजनी क्षेत्रामध्ये झाली. वयाची 19 वर्षाचा असताना मी पहिली डबलबारी केली. आज माझं 58 वर्ष वय आहे, 59 झाली. तरी सुद्धा हरिनामाची गाडी भगवंत चालवतोय. आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो. चालेल शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविन. झाडाचं पान सुद्धा त्या भगवंताच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. एवढी अद्भुत ताकद त्या भगवंतामध्ये आहे. आणि त्याचा आशीर्वाद मॅडम रसिकांचा आशीर्वाद म्हणून आज विनोद चव्हाण बुवा, गोठणकर बुवा या खुर्चीवर बसले आहेत. त्याचा श्रेय तुम्हाला जाते. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मोदी सर्वांनी. लवकर या.
आपल्याला साथ देत आहे ते हेमंतजी चौथे एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि तबल्याला अभिषेक सुतार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा.
हरी हरी इंद्र